सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना. आमचं नाव संभाजी चिमाजी वाघ, ओके. राहणार वाघाचा कडा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. अहिल्यानगर. ओके. आता हा तुमचा कांदा आहे बरोबर ना? तर किती क्षेत्र आहे तुमचं हे कांद्याचं? कांद्याची 2 एकर आहे 2 एकर आहे. आणि उलीकडे 1 एकर. 1 एकर 3 एकर कांदा आहे. टोटल शेती किती तुमची? आमची 6 एकर. 6 एकर शेती. ओके. आता तुम्ही शेती किती वर्षापासून करताय? शेती भरपूर आता वडले बाराची बसूनच आमची शेती म्हणजे तर किती वर्षाचा अनुभव असेल तुमचा? माझा वैयक्तिक 10-15 वर्षाचा आहे. 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि दुसरी गोष्ट, कांदे किती वर्षापासून करता तुम्ही? कांदे आम्ही 10 वर्षापासून करतो. 10 वर्षापासून रेग्युलर करताय. रेग्युलर. आता तुम्ही दरवर्षी कांदा करायचे आणि या वर्षी पण केलाय, पण तुम्ही काय बदल केले यावर्षी? यावर्षी आपली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली. टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही, बरोबर आहे. आणि त्याची कशी माहिती मिळाली तुम्हाला? आम्हाला यूट्यूबवरूनच मिळाली. यूट्यूबवरून माहिती मिळाली. ओके, ठीक आहे, चालेल. आता काय काय किती समजा तुमचं हे कांद्याचं क्षेत्र आहे, आता हे 2 एकर आहे बरोबर ना, इथं बसलो आपण ते. तर काय काय वापरलं तुम्ही याच्यासाठी? यासाठी आपण कृषी अमृत 18 बॅग, हां, SSM 221, हां, RMPH 4-4 किलो 4-4 किलो प्रत्येकी. ओके, असा बेसोलच भरला. ओके, एकरासाठी? एका एकरासाठी 18 बॅग कृषी अमृत, म्हणजे 36 बॅग तुम्ही हे वापरलं कृषी अमृत. ओके. हां, आणि 4-4 2-2 2-2 हे SSM SSM आणि 8-8 किलो 8-8 किलो RNPH. ओके, ठीक आहे. कांदा केलाय बरोबर. हो. तर तुम्हाला काय बदल वाटले यावर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये? या वर्षी कांद्याची साईज लवकरच बनायला चालू झाली. किती महिन्याचा कांदा झाला हा आता? 2.25 महिन्याचा साईज चांगली बनली. आता समजा आज किती तारीख आहे? 19 तारीख आहे 15 बरोबर. जानेवारीची आमची लागवड. म्हणजे 15 जानेवारी, आज 19 मार्च, म्हणजे 2 महिने आणि 4 दिवस झाले. 4 दिवसाचा कांदा आहे. 4 कांदा झाला बरोबर आहे. आता विशाल सरांच्या हातात कांदा आहे बरोबर आहे. आता हा बघितला कांदा तुमच्या हातात पण आहे, पण त्याची साईज वगैरे क्वालिटी वगैरे कशी वाटते तुम्हाला? क्वालिटी पाहिजे आम्ही जे करतो त्याच्यापेक्षा आम्हाला चांगले बदल दिसते. चांगले बदल दिसत आहे. मग तुम्ही पूर्वी कांदा करायचीच बरोबर, पण तुम्ही म्हणतो ते आता की समजा 2 महिन्याचा कांदा झाला तर एवढी साईज होते का त्याची? एवढी होत नव्हती. व्हायची नंतर दमादमाने, पण एवढी या 2-2.25 महिन्यात अशी इतकी 2 महिने. तुम्हाला काही लोकांचा प्रतिसाद पण ऐकायला मिळाला, काय बोलले तुमच्या कांद्या संदर्भात? कांद्याचं असं आहे आपले हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरले, आम्हाला तो यावेळेचा फायदा वाटला. फायदा वाटला. रोगराई नाही आली आमच्याला, काही कीटकनाशक काही फवारणी घेतली नाही. आता समजा किती फवारणी झाल्या असेल तुमच्या याच्यावरती? एक फवारणी सुद्धा नाही घेतली. काय बोलतो? डोस फक्त. हे विश्वास ठेवणार नाही ना पण? मग आता कोकणी सर हे आहेच नाही विश्वास. आणलेले मटेरियल सगळं तुमच्याकडनं डायरेक्ट सांगितलं नुसतं बेसल डोस दाबून टाकायचं आपल्याला फुल. बरं, हां, तेवढंच टाकलेलं. तेवढं टाकलं बेसोलस वरती, त्याच्यानंतर मी काय फवारणी वगैरे काहीच केली नाही? काहीच नाही फवारणी. ओके. तुम्ही कांदे पण केले आणि शेजारी तुमचा गहू पण आहे. गव्हाला पण तुम्ही वापरले? गव्हाला वापरले. काय आहे गावाचा अनुभव तुमचा? गव्हाचा चांगला आहे. गहू दाणे फुल भरले. भरले दाणे आता? ओके. चांगली वेगळी लांबनच तेच घरगुतीच बी आमचं. हां, ते आम्ही मागल्या वर्षी केलं तर एवढी ओंबी लांब नव्हती निघली आमची, अशी बोट एवढीच राहायची, पण एवढी चांगली अशी इथे लांबनच उंबी निघाली. म्हणजे त्याचं पोषण भरपूर झालं. पोषण भरपूर झालं. काय दिलं त्याला गावाला? त्याला आपण 5 बॅग 10 गुंठ्याची देऊ. 5 बॅग कृषी अमृत. ओके. एक RMPH, एक पुडा. हां, 2 झालेले आपले गावाला. हा, आणि हे SSM एक बॅग आहे. एक तिन्ही एक टाकली त्याला. प्रत्येक एक बॅग टाकली. ओके, ठीक आहे, चालेल. त्याच्यामध्ये बदल तुम्हाला उंबीची साईज वाढली, म्हणजे तुमचं काय होणार आहे? उत्पन्न वाढणार बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जास्त वाढ नाही झाली, वाढ मापात राहिली, पडला नाही, काय नाही, काहीच नाही बरोबर ना. आता दुसरी गोष्ट, आपण आता कांद्यामध्ये जर बघितलं, आता समजा ही कांद्याची मांड आपण जर बघितली आता बरोबर आहे, तर ती कांद्याची मांड आहे किंवा त्याची पात आहे, तर काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? 1 नंबर साईज झाली. आता समजा त्याचे फुटवे आपण जे म्हणतो की झाली त्याला, किती फुटवे असतील त्याला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फुटवे. 13 फुटवे बरोबर आहे. म्हणजेच तुमच्या वरती ग्रीनरी जेवढी चांगली, म्हणजे जेवढा फुटवा जास्त तेवढा तुमचा कांदा काय होणार? चांगला होणार. म्हणजे त्याची मांड जास्त, जे जास्त वेणी बरोबर आहे की नाही, जिथं जास्त वेणी तिथं काय होणार?
कांद्याला बळकटी चांगली येणार, कांद्याचा शायनिंग आणि साईज कशी होणार, चांगलीच वाढणार. चांगली होणार. जनरली कांदा कसा असा गोल होतो, गोल पण कांदा कसा असा अंडाकृती आकाराचा, म्हणजे असा हे व्हायला पाहिजे ना, गोल 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 असं वरून चपटान खालून चपटान वरून मध्यभागी असं गोल पाहिजे, गोल पाहिजे. तसा कांदा पाहिजे. बरोबर. पाहिजे, बरोबर. मग तसा कांदा तुमची साईज नॅचरल होणार आहे, वाढणार. होणार आहे. बरोबर आहे. उत्पन्नामध्ये काय फरक पडेल तुम्हाला? उत्पन्नात तर मागल्या वर्षीपेक्षा हमखास चांगलं निघणार आहे वर्षी. किती वाढेल तरी अंदाजे? आमचं समजा मागल्या वर्षी आम्ही ना हां एकरी आम्हाला घरापाशी कांदा होता, हां समजा आमची एकरी 4.5 टेलर निघली होती, बर मोठली. बर. हां हां तर यावेळेस आमचे 7 टेलर एकरी निघते. निघतील. बरं, एवढी खात्री आली तुम्हाला? ओके. मग आता तुमचा खर्च पण वाढला असेल ना? म्हणजे 6-7 टन कांदा आमचा एकरी वाढणार आहे यावर्षी. एकरी 6-7 टन कांदा वाढेल एकरी. एकरी. आणि तुमचा एकरात पहिले किती निघायचा? पहिला आमचा 14 टन निघायचा एकरात. एकरात. आता समजा पूर्वी 14 टन निघायचा, 20 टनाच्या पुढंच म्हणजे या वर्षी 20 टन प्लस जाईल. प्लस जाईल. म्हणजे जवळजवळ तुमचं 6 टन एकरी वाढलं. आता समजा तुमचा खर्च पण वाढला असेल ना त्याच्यात? खर्च वाढला. आता किती टक्के म्हणजे खर्च? आपण समजा आता हे काय, समजा आता हे कृषी अमृत 18 हां समजा ती किती झाली समजा. रासायनिकच्या तुलनेत तुमचा खर्च किती वाढला असं यंदा? नाही मग रासायनिक ते सारखं झालं कव्हरला. हा हे म्हणायचं. म्हणजे खर्च तुमचा वाढला नाही. वाढलाच नाही. मग तुम्ही फवारणीच काही केली नाही ना? काही केली नाही. आमचा काही खर्चच नाही. हा असा तर माल काढायचा. तुम्ही निन्नी गाडीने पण, भरायचा. तुम्ही म्हणता निन्नी पण नाही केली यावर्षी? नाही, खुरपणीच सुद्धा बयानला पैसे आमचे 6-6 हजार नाही घातले. म्हणजे तुमचे किती निन्नी करायला लागायचे? 12 आमचे 18 हजार तेच वाचले. वाचले. बरोबर आहे की नाही? 18,000 ते वाचले. म्हणजे तेच प्लस प्रॉफिट मध्ये तुम्ही. तेच उलट पिकांना परत मटेरियल वापरायचं. नक्कीच नक्कीच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही यावर्षी असा बदल केला की तुम्ही पाणी जे देतायत ते जास्त अंतराने देत आहे असं सांगत होते तुम्ही. काय म्हणजे यावर्षी 15 दिवसांनी समजा जसं वाटलं ना, आता 10 दिवसात ऊन थोडं वाढलं 2-4 दिवस, तर 10 दिवसाला पाणी. हा आणि जर लास्ट ढगाळ वातावरण असलं तर 15 दिवसाला पाणी. असं एवढं. म्हणजे तुम्ही पाणीच दिलं नाही. हा. पण आज शेतकरी सगळ्यात जास्त त्रस्त कशाला माहितीये का? समजा त्याला करपा येणं किंवा पिळा पडणं, याला खूप जास्त त्रस्त आहेत. आणि किंवा आमच्याला पीळ आलाच नाही. हा जशी लागवड झाली बया हा. लावून गेल्या, हा पीळ अशी त्याची पात वाकलीच नाही. काय बोलता? हा, म्हणजे जी पहिली तुमची पात राहिली ती तर पहिलेपासून तशी तिलाच कोंबन ती हिरवीगार झाली आणि परत सुरू तीच वर आहे. म्हणजे हा बदल तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलाय. दिसला. पूर्वी तुम्हाला असा त्रास व्हायचा का करपाचा किंवा? होता. अहो 2-3 दिवसाला फवारा. ते वैतागल्यामुळं तर मग हे घेतलं टेक्नॉलॉजी आम्ही. काय बोलता? त्या फवारण्याला वैतागलो. 3 हा. दिवसाला 4 दिवसाला आम्हाला रासायनिक फवारणी घेऊ तो अहो मारू आमची मनकी नाही होती, ढिली झाली पहार. त्याच्यामुळे ते बंद केलंय. मग म्हणजे मग एक फवारा सुद्धा घेतला नाही. आणि या वर्षी आता या वर्षी एक फवारा नाही. म्हणजेच काय की एकंदरीत तुम्ही मातीला पोषण दिलं, पोषण भरपूर दिलं. मातीचं पोषण झालं म्हणजे तुमच्या पिकाचं पोषण होणार आहे. पोषण होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी तुम्ही खर्चात हा आपल्याला ताण नाही. चालू करून दिलं, ड्रीप गेले घरी निघून भरणं झालं, 2 दिवस चालवलं, ड्रीप बंद करून टाकायचं. आपली टेन्शन नाही, काहीच नाही. आम्हाला या पिकाने या कांद्याने आम्हाला एवढा ताण दिलाच नाही वेळेस. दिलंच नाही बुवा. नाही तर मागल्या वर्षी लय बेकार. आणि कांदा यावर्षी काय वाटतं तुम्हाला, टिकेल का काय? कांदा टिकवून क्षमतात वाढणारच आहे, हे तर निश्चित आहे. हा कांद्याची कडकपणा आत्ताची त्याला. हा तुम्ही मागाशी नाही तर पात 2 पात महिन्याचा कांदा आहे ना, असा काही रासायनिक वरला आमचा दबत होता, असा हा दाबला ना, असा दबत होता. यावेळेस दबत नाही. कांदा कडक एकदम. पूर्ण कडकपणा आहे. हा कडक म्हणजे त्याची टिकवून क्षमता चांगली आहे त्याच्यामध्ये. आम्ही ना मागल्या वर्षी तुलनेत याला वजन लई बरं का. हा वजन थोडं म्हणजे वजन पैसा- वाढन. पैसा तो 20 टनाच्या पुढे टार्गेट मी तो 20-22 टन आमचं एकरी उत्पन्न निघणारच आरामात. आरामात. ओके. म्हणजे हा बदल तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय. भरपूर. आमचं म्हणजे उत्पन्नामध्ये वाढ झाली तुमची. 7 टनातच आमचं ना तोच प्रॉफिट आहे आमचा. नक्कीच. जी टेक्नॉलॉजी ना आम्हाला 7 टन वाढव दिला ना माल, हा हा तोच प्रॉफिट आहे आमचा. मग तो प्रॉफिट झाला 6 टन 6-7 टन जरी म्हणलं तरी केवढा झाला तो? किंवा आता समजा 6 टन समजा 7 टन जर धरला हा तर 10,000 जर गेला आपला तर 10 म्हणजे 80-90 हजार रुपये तर आपली प्लस प्रॉफिट मध्ये झाला. आणि तेवढा खर्च झाला का तुमचा? एकराचा. आणि तेवढा खर्च नाही झालेला आहे या टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा. एकरी 80 नसन झाला आपला. नाही हो. हा? आहे का नाही? नाही. म्हणजेच काय तुम्ही फक्त एकच बेसोलोज दिला तरी तुम्हाला एवढे बदल त्याच्यामध्ये एकच दिसले. बेसल डोस. आणि तुम्ही दाब जोर दिला तो कमी नाही दिला. कमी नाही. ओके. फुल म्हणजे हा बदल दिला. हे म्हणे कचून आणायचं म्हणे एक पहिलाच.
परत त्याला टाकायचंच नाही. हा. ड्रीप येणार म्हणलं परत टाकता येणार नाही आपल्याला. बरोबर. तुम्ही आधीच पहिल्यांदा भरपूर टाकून दिलं. भरपूर टाकून दिला. ओके. आता दुसरी गोष्ट अशी की समजा जे मोकळ्या जमिनीतच टाकला, हा बेड पाडली, बर एकूण लावून घेतला आणि ड्रीप चालू करून. पूर्ण ओके. माती मिक्स झाला होता बेसल डोस. बरोबर. मग तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये टाकला तर सगळीकडे मिक्स झाला, खाली पण गेला आणि वरती पण राहिला. हा बरोबर. ओके. ओके ओके. मातीमध्ये काय बदल झाला असं वाटतं तुम्हाला? माती जरा नरम झाली, एकदम नरम झाली. कडक होती माती. हे बघा नाही तर माती कडक होती, हा हा हा. अशी ना उकरत नव्हती. बर. पण रान ढिल्लं आणि झालं. यावेळेस अजून तुम्ही रांढिल्ले बी नाही केलं, निन्नी पण नाही केली म्हणता ना? काहीच नाही, बरोबर आहे. म्हणजे हा बदल खुरपणीच तुम्हाला, नाही केली त्याची. याचा बदल तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतोय. दिसतोय. काय सांगाल जे शेतकरी मित्र कांदा, त्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे. कमी खर्चात आणि उत्पन्न चांगलं निघतं. बरोबर. आपण ते शेतकरी विश्वास ठेवतील का तुमच्यावरती? ठेवायलाच पाहिजे. नाही ठेवला तर थोड्या पिकावर अवलंबून बा, थोड्या रानावर. लय जास्त आपण पिकावर वापरत नाही. असाल तर 100% वापरा, हा 100%. नाही तर मग अर्धवट वापरला नाही तरी नाही नाही नाही, मग काही आणायची, एक गुणी त्या दोन टाकायचे आणि रिझल्टच नाही असं चालणार नाही. कारण एकराला कचून जर बेसल डोस दिला हा तर तुम्हाला सांगतो उत्पन्न हमखास काळ्या दगडावरली रेग आहे की उत्पन्न निघणारच. निघणारच. ओके चालेल. आपला गहू बघू चला. आता आपण तुमचा कांदा बघितला बरोबर आहे. हो हा तुमचा गहू आहे बरोबर आहे ना? तर आता हा किती क्षेत्र आहे तुमचं? ही 10 गुंठे गवत. 10 गुंठे क्षेत्र बरोबर ना? हा. तर तुम्ही सांगत होते की आता समजा याची ओंबी जी आहे हा, हा. बरोबर आहे ना? भरगच्च तर भरली. पूर्वी कशी होती ना आता काय त्याच्यात बदल झाला? पूर्वी थोडी अपुरी राहायची, अपुरी राहायची, छोटी राहायची. छोटी राहायची. आता वेळेस भरपूर उंची व्हायची. जी साईज तिच्या कॅपॅसिटीच्या वर झाली. बरोबर आहे. पण शेतकरी म्हणतात की दरवेळेस बियाणं बदलायला लागेल, हे बदलायला नाही नाही, लागेल. आमचं घरगुतीच बी आहे. नाही 3 वर्षापासून आम्ही हेच घरचंच तरी वापरायचं. पण या वर्षी तुमची ओंबी वाढली ना हो? हा ओंबी वाढली. कशामुळे वाढली असेल अंदाज तुमचा? हे आपलं हीच टेक्नॉलॉजीमुळे वाढली. बरोबर. आता समजा तुम्ही जे बी आता बघ दाखवा बरं ते. हे बघ फुल फुल भरलेलं गहू एकदम. बघा म्हणजे दाणे जे आहेत ते पूर्ण भरले. एकदम बरोबर ना? भरगच्च दाना आहे. बरोबर ना? म्हणजे त्याची कलर आपण जर बघितला तरी सगळा एकसारखा कलर आहे बरोबर ना? त्याच्यामध्ये कुठला दाना पुचकने राहिला किंवा अजिबात नाही. भरला नाही असं नाही, सगळे दाणे भरले. सगळे दाणे पूर्ण भरले. म्हणजे ओंबी पण वाढली, दाना पण भरला. बरोबर आहे. म्हणजेच काय तुमचं डायरेक्ट कशात फरक पडला तुमच्या? उत्पन्नच वाढणार आमचं. बरोबर. 2 पोते गहू मागल्याच्या तुलनेत 2 पोत्या 2-3 पोते आम्हाला जादाच होणार. नक्कीच. म्हणजेच काय. आणि दुसरी गोष्ट गावाकडे जर आपण जर बघितलं तर असं एवढं समजा इथं सरी जरी आहे तरी पण ती सरी अशी वाटत नाही बाबा तिथं सरी सरीची म्हणून सरीचे म्हणजे डायरेक्ट असं बाबा सरसगट झाले सगळं बरोबर ना? आपण कुठे जरी पाहिलं तरी सारखं सगळीकडे तसंच दिसतंय. म्हणजे काय वाटतं एकंदरीत गहू जे शेतकरी करतात किंवा कांदा उत्पादक शेतकरी त्यांना काय गव्हाला सांगा? सुद्धा हे वापरलं गव्हाला सुद्धा चांगला रिझल्ट आहे. एक फवारा सुद्धा नाही घेतला. तुम्हाला माहितीचे याला सांगतो, याला सुद्धा हा एक मावायचा नाही का तुडतुडे नाही का काहीच नाही. काही युरिया वगैरे काही? फक्त आम्ही 2 लिटर सॉइल सोडलं हा. याला हा आणि 5 बॅग कृषी अमृत हा आणि RMPH त्या तिन्ही एक गोण्या टाकल्या. बरं. SSM च्या एक एक बघ. SSM च्या आणि RMPH एक पोटा टाकल्या. ओके ओके ठीक आहे, काही अडचण नाही. म्हणजे हा बदल तुम्हाला त्याच्यामध्ये बदल दिसला आमचा. दिसला. उत्पन्न निश्चित ओके ओके चालेल. राम सर आपल्याला दरवेळेस म्हणतात का तुम्ही मातीवरती काम करा, पोषणावरती बरोबर. काम करा, बेसल डोस तुम्ही स्ट्रॉंग द्या. तर आज या सरांनी काय केलेलं आहे, आज जर बघितलं आपण तर बेसल डोस पूर्णपणे ताकदीने म्हणजे 100%. राम सर दरवेळेस म्हणतात तुम्ही 100% ACT वैदिकचा बेसल डोस करा, बरोबर. वरती रोगराई राहणार नाही. तर आज या सरांनी काय केलं का 100% ACT वैदिकचा बेसल डोस आपण मातीमध्ये केलेला आहे. बरोबर. मातीमध्ये आपण 100% डोस बेसल डोस केला, तो बी पूर्णपणे ताकदीने केला. केलेला आहे. तर तो डोस ताकदीने केल्यामुळे काय आलं, वरती फवारणीची काहीच गरज लागली नाही आपल्याला. रोगराई झाली. बरोबर. म्हणजे रोगराई चाललेली नाहीये आणि ऍक्च्युली तण उगायचं पण कमी झालं आणि निंदी केलीच निंदणी केलीच नाही आपण. फार कमी दिसल्यामुळे आम्ही निंदी केलीच नाही. निंदणी केलीच नाही. गवत तण तुम्हाला फार कमी कमी दिसलं त्याच्यामुळे म्हणलं मग निंदणीच काय केली नाही. एवढं एक अर्ध काढण्यापेक्षा मग राहिलं म्हणलं तर. हा. आणि जे लोक शेतकरी मानतात का आपला बेसल डोसचा खर्च जास्त होतो, तर आज मला बेसल तुम्ही डोसचा सांगा, खर्च जर आपण जादा हा. केला तर आपले पुढे खर्च फार कमी होते. पुढले खर्च फार कमी होते. हे फवारणी शेतकऱ्यांनी कमी आजच्या होतो, conditionला- खुरपणी कमी होती. हा. आपलं म्हणजे पुढे खर्च एकदम कमी ताण होतो. कमी होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे. सगळा म्हणजे ताणच नाही राहत. आज नक्कीच जर सर. तुम्ही केलं ना विचार आता पहिलं केला- टेन्शन राहायचं आम्हाला, कांदे येते का नाही, फवारे किती मारावं लागते. पहिलं कांदे लावायच्या आधी ही समस्या राहायची ही आमची. समस्या राहायची. पण यावेळेची काही समस्या नाही आम्हाला. काहीच समस्या नाही. नाही. म्हणजे जे रामसर म्हणतात शेती करूया आनंदाने. खरंय मात्र त्यांचं वाक्य खरंय का? रामसरांचं खोटं आहे वाक्य ते? एकदम देवासारखीच दी. हा? अहो, म्हणजे शेतकऱ्यासाठी रामसर म्हणजे देवच आलेले का देवच आलेले रामसर आजच्या हा, कंडिशनला अवतार बघितलं आपण. ते जर नसते ना तुम्हाला सध्या शेती पिकवणं अवघड अशक्य झालं गोष्ट असतं होणार आपल्याला. आहे.
पुढं पुढं होणार जे रासायनिक आणि आज वापरायचं. आपला हा जर गहू बघितला तर वैदिकचा गहू म्हणजे हे जे अन्न हा जो ताकद नाही गहू कोणाला कोणाची म्हणायची अशी गव्हाची नाही पण हा असं वैदिकचा गहू म्हणजे इथल्या एक- इलाक्यात हा. सापडणार नाही अशी भरतात गोंबी. हा ना हा बरोबर म्हणजे इतकं जर ठोकळा आपण गहू. प्रॉपर जर बेसोडोस वरती काम केलं केलं तर 100% तुम्हाला पुढा खर्च एकदम कमी होऊन जातो. म्हणजे आपला जर फवारणीचं म्हणजे पाठीवरती पंपच नाही घेतला शेतकऱ्यांनी आज अहो आपण हा? जर 3 रासायनिकची फवारे जरी मारायचे ठरले तर एवढ्याला तुमचं येण आपल्याला त्रास आहेच. प्लस औषध आपल्याला हे आता 3 एकराला जर मला कांद्याला औषध आणायची ठरली तर एका फवारणीची औषध 10,000ची होती आरामात बरोबर आहे. म्हणजे माझी 4 जरी फवारणी वाचली तर 40,000 रुपये माझी फवारण्याचा खर्च वाचला. आणि आणि तोच तेवढाच जर- माझा हा. बेसल डोस होऊन गेलेला आहे समजा. तेवढा जर 10,000 जो केमिकल वरती खर्च होणार तो जर आपण बेसोडोस एक्स्ट्रा टाकला टाकला तर तुम्हाला शेतीकडे पायचीच गरज नाही, नुसतं पाणी देणे 15 दिवसा मिळून पाणी देणे बस बाकी काहीच 15 दिवसाला द्यायचं. बेसोडोस वरती शेती येते शेती आपली. ती आरामशीर आज जर बघितलं आपण थोडक्यात आज जर कांद्याची बात 2 महिन्यात कांद्याची साईज 2 एवढी महिने, 10 अजून दिवसाचा. म्हणजे थोडक्यात रसरशीत आहे थोडक्यात बघितलं आपण तर म्हणजे अजून हा रस उतरायचा आहे कांद्यामध्ये आपला तेव्हा तुम्हाला सांगतो का हातात नाही म्हणजे बसणार. आज एवढी साईज 2 महिन्यात अजून 300 आपल्याला प्लस किती- साईज होणार तिची. अजून किती दिवस जायची कांद्याला अहो, अजून तर त्याला जवळजवळ हा? 1.5 महिना जायचा आहे. 1.5 महिन्यात साईज एवढी होईल आपली मग हा? 1.5 महिना जायचं. अजून त्याला 2 पाणी बसणार आहे. 2 पाणी वाचणार आहे. हा. म्हणजे जे आज जे इतर शेतकरी जे बेसोडोस वरती खर्च कमी बेसोडोस जेवढा कमी देतात तेवढा द्या असे म्हणतात तर बेसोडोस जर आपण 100% SCT वैदिकचा दिला तर आपला फवारणीचा खर्च पार पूर्णपणे सगळा बंद शून्यच होऊन जातो शून्यच होऊन जातो. आणि एवढं तर लक्षात आलं आपल्या आपल्या नाही आलंच हा ते आपलं दोघं ठरलंच होतं. मी काय म्हणलो आपल्याला पीक बेसल डोसवरच आणायचं बेसोडोस वरच आणायचं आणायचं. आपल्याला असं हा? आपलं ठरलंच होतं. आणि दरवेळेस जर आमचं व्हिडिओ मध्ये सांगता बेसोडोस तुम्ही strong त्यांचा करा. व्हिडिओ तो पाहिला होता म्हणून तर तुम्हाला मी आलेले पहिले काय म्हणलो आपल्याला बेसल डोस देताना कसर करू नका. जेवढं ते आपल्या हिशोबाप्रमाणे असेल ना हा त्याच्यापेक्षा 8 गोण्याच्या हातात तणनाशक सोडून आपला फवारा नाही आहे. फवारा नाही फक्त तणनाशक मारलं त्याच्यात बस. बी सॉइल मिक्स करून मारलं वरची वरतून मिरी घेतलं, अजूनपर्यंत पंपाला. स्प्रे नाही आहे आपला थोडक्यात आणि पूर्णपणे बेसोडोस वरतीच काम बेसल डोस तरी कुठं तण दिसते एवढं कुठं मोठं काँग्रेस फक्त झालेलं एवढं तण नाही. लुळी माझ्या ती एक अर्धी आहेच. चालेल, चला. नक्कीच. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.